गोवंश जनावरांची अवैध कत्तल, गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 13 जनावरांची सुटका, 1 आरोपी जेरबंद। नाशिक शहरात गोवंश कत्तलीसाठी अवैधरित्या डांबून ठेवलेल्या 13 जनावरांची सुटका करण्यात आली आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने ही कारवाई केली असून एकास अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले। नाशिक शहरातील सामनगाव परिसरात सोलर प्लांटच्या समोर असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी गोवंश जातीची जनावरे डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाला मिळाली। संशयित लुकमान इस्माईल पठाण उर्फ कुरेशी, वय 55, राहणार सिद्धार्थनगर, सामनगाव याला अटक करण्यात आली आहे। या आरोपीने जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवले असल्याची कबुली दिली आहे। या कारवाईत एकूण 3,65,000 रुपये किमतीची गोवंश जातीची 13 जिवंत जनावरे ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।